नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवानेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MPSC आयोगाचा जो नवीन पॅटर्न त्यांनी राज्यसेवेचा लॉन्च केला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी कशी असावी, अभ्यासाचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं आणि या दोघांपेक्षा महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्याच्या मनात असलेली जी भीती आहे त्या भीतीला कसं दूर सारून अभ्यासाकडे फोकस करावा। बेसिकली हा व्हिडिओ यावेळेला बनवण्याचं कारण असं आहे की मागच्याच आठवड्यामध्ये MPSC राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा निकाल लागला। ठीक आहे, तर त्यामधून बहुतांश विद्यार्थ्यांनी ज्यांचं प्रिलिम्स परीक्षा पास नाही झाले ते विद्यार्थी आता या नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करायला स्विच होण्याच्या तयारीत असतील अशी मी आशा करतो आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओला सुरुवात करतो। तर पहिला जो आता इशू मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थी जे फेस करत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये की तुमच्या मनातली जी भीती आहे, एक फिअर फॅक्टर तुमच्या डोक्यात बसलेला आहे। जे जुने विद्यार्थी आहे जे 3 ते 4 वर्षापासून MPSC राज्यसेवाचा अभ्यास करत होते, जे जुन्या पॅटर्ननुसार एकदम सेट झाले होते, पण अचानक आता जो बदल आला आहे त्या बदलामुळे त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागून आला। त्यामध्ये एक फिअर फॅक्टर जो आहे तो आहे की आम्ही या नवीन पॅटर्नला कोप करू शकतो किंवा या नवीन पॅटर्नच्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो का। दुसरं आहे की उत्तर लिखाणाचं जे पॅटर्न आता यांनी आणलेला आहे, पहिलेचा जो पेपरचा पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता। ठीक आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न तिचे विचारले जायचे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत, आणि आता जे नवीन पॅटर्न आला हा UPSC बेस पूर्ण पॅटर्न आलेला आहे। यामध्ये मेन्स परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आली आहे, म्हणजे वर्णनात्मक करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये उत्तर लिखाण कसे करावे, कधीपासून सुरुवात करावी, ठीक आहे, आम्ही चांगले उत्तरं लिहू शकू की नाही शकू, ठीक आहे, ते उत्तरं लिहिण्यासाठी काय काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसुद्धा एक भीती आहे। आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे नवीन सिलेबस आणि पॅटर्नला अनुसरून तयारी कशी सुरू करावी, म्हणजे कुठनं तयारी सुरू केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणते सब्जेक्ट पहिले केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा एक विचार करून विद्यार्थ्यांनी सुरुवात करायला हवी। तर हे जे फिअर फॅक्टर आहे, तर पहिला जो फिअर फॅक्टर आपण त्याला इलॅबोरेट करू की आम्ही करू शकतो का। तर सर्वप्रथम मी इथे सांगू इच्छितो की इथे फक्त जर एकंदरीत आपण पॅटर्नचं जर बघितलं तर पॅटर्न चेंज झाला आहे, सिलेबसमध्ये थोडं एक्सपान्शन झालं आहे। ठीक आहे, पहिलेचा जो राज्यसेवेचा सिलेबस होता तो थोडा शॉर्टर पद्धतीचा होता। ठीक आहे, त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नसल्यामुळे सरळ डायरेक्ट टॉपिक्स दिले जायचे। ठीक आहे, पण आता जो सिलेबस आहे त्यामध्ये काही सब्जेक्ट वाढवण्यात आलेले आहे। फॉर एक्झाम्पल जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला सापडेल की इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन, इथिक्स, आर्ट अँड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री हे असे काही नवीन टॉपिक्स आलेले आहे, पण बहुतांश टॉपिक्स हे जुन्या पद्धतीवरच आधारित आहे। फॉर एक्झाम्पल आता हिस्ट्री, इतिहास, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे जे काही सब्जेक्ट आतापर्यंत आपण जशा पद्धतीनं वाचले आहेत त्याच नॉलेजचा फायदा आपल्याला या नवीन पॅटर्नमध्ये सुद्धा होणार आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जी आपली अभ्यासाची पद्धत आहे, पहिले जे आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं अभ्यास करायचो, आता आपल्याला त्याच पद्धतीला विश्लेषणात्मक पद्धतीनं अभ्यासाला फोकस करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे त्याची कारणं काय आहेत, कशा पद्धतीनं ती गोष्ट घडते, ठीक आहे, त्याचे फॅक्ट्स अँड फिगर्स काय आहे, याच्यावर आपल्याला आता इथे फोकस करणं बाद आहे। ठीक आहे, तर पहिला जो आहे आम्ही करू शकतो की नाही करू शकत, तुम्ही 100% करू शकता। ठीक आहे, स्वतःवर जर तुमचा विश्वास असला तर तुम्ही काही गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता। तर हा न्यूनगंड मनातून बाहेर काढून टाका। दुसरा आहे उत्तर लिखाण कसे करावे। आता बघा, डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाल्यामुळे, ठीक आहे, याच्यामधलं सर्वात मोठा आस्पेक्ट जर कोणता असेल, तुम्ही किती पुस्तकं वाचता, तुम्ही किती कंटेंट वाचता, यापेक्षा तुम्ही त्या पेपरमध्ये काय उतरवता याच्यावर भर देणं आता फार महत्त्वाचं झालं आहे। ठीक आहे, म्हणजे उत्तरं कसे लिहावे, काय लिहावे, ठीक आहे, त्यामध्ये जर आपण एकंदरीत जर बघितलं तर जे काही तुम्ही फॅक्ट्स अँड फिगर आतापर्यंत MPSC राज्यसेवेसाठी लक्षात ठेवत होता त्याच फॅक्ट्स अँड फिगरचा फायदा तुम्हाला या नवीन पॅटर्नमध्ये सुद्धा होणार आहे। कारण जर आपण एकंदरीत जर उत्तर लिखाणाची पद्धत बघितली तर उत्तर लिखाणामध्ये कंटेंट फार मॅटर करतं। ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय लिहित आहे, तुम्ही कोणते आकडे तिथे टाकत आहे, कोणत्या इमेजेस तुम्ही तिथे ड्रॉ करत आहे, यावरच तुमचे मार्क तिथे बेस्ड असतात। आता मुलांना एक भीती कशी आहे की सर आमची हँडरायटिंग बरोबर नाही आहे, ठीक आहे, मग आमची भाषा जी आहे ती एकदम परफेक्ट नाही आहे। हे बघा, MPSC किंवा आयोग जे आहे हे आयोग तुमचं तिथे तुम्ही कसं लिहून राहिले आहे, तुमचा भाषेचं स्टँडर्ड काय आहे हे तिथे बघत नाही। त्यांना विशेष करून काय बघायचं आहे, तुमचं कंटेंट काय आहे, तुम्ही उत्तरं कसे लिहित आहेत, तुमच्या उत्तराचा फ्लो कसा आहे, आणि यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल। ठीक आहे, तर तो जितका जास्तीत जास्त सराव तुम्ही उत्तर लिखाणाचा केला तितकं तुमचं त्याच्यामध्ये एक प्रोफिशियन्सी येईल, तुमचा हात बसेल त्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही इझिली जो पेपर आहे तो पेपर तुम्ही लिहू शकाल। ठीक आहे, तर हे फिअर फॅक्टर तुमच्या डोक्यातले जे आहे ते तुम्ही सरळ काढून टाका। ठीक आहे, त्यानंतरचं जे आहे, जर आता एकंदरीत आपण जर सिलेबसचं जर ॲनालिसिस केलं, ठीक आहे, किंवा टॉपिक्सच आपण इथे ॲनालिसिस करू, त्या टॉपिक्समध्ये जर आपण बघितलं तर जे कॉमन टॉपिक्स आहे, म्हणजे जे जुन्या पद्धतीती होते आणि नवीन पद्धतीती होते ते तर मेजर टॉपिक्स आहे। इतिहास झालं, भूगोल झालं, राज्यशास्त्र, पॉलिटी झालं, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, तर हे मेजर जे टॉपिक्स आहे ते कॉमन टॉपिक्स तुम्ही आधी अभ्यासले आहे आणि तुम्हाला आता या नवीन पॅटर्ननुसार सुद्धा अभ्यास करायचा आहे। तर बेसिकली ते ओव्हरलॅप होत आहे। फक्त याच्यामध्ये नवीन ॲडिशन टॉपिक्सचं कोणतं झालं आहे, नवीन
टॉपिकचं जे ॲडिशन आहे पहिलं म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री, ठीक आहे, वर्ल्ड हिस्ट्रीचा तुम्हाला एक अभ्यास करावा लागेल, ठीक आहे. त्यानंतर आर्ट अँड कल्चर, आर्ट अँड कल्चरसुद्धा एक खूप छोटा टॉपिक जो ऑलरेडी UPSCमध्ये आहे, त्यावरच इथे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, सामाजिक न्याय, हा एक नवीन टॉपिक इथे ॲड केलेला आहे, ठीक आहे. सोसायटीचा एक टॉपिक ॲड झालेला आहे. इंटरनल सिक्युरिटी एक ॲड झाला आहे. इंटरनॅशनल रिलेशन, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संबंध, त्या संदर्भात इथे तुम्हाला विचारलं जाईल. आणि 7वं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथिक्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, थोडं डिफरन्सिएशन करून बघितलं, तर जवळपास हे कॉमन टॉपिक्स जे आहे हे 45 to 50% तुमचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, तो 45 to 50% सिलेबस तुमचा या कॉमन टॉपिकवरच बेस्ड आहे, ठीक आहे. फक्त जे ॲडिशनल टॉपिक्स आहे त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की नवीन टॉपिक्सला जवळजवळ आपण 50% वेटेज जर दिलं, त्यामध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट नवीन ॲड झाला आहे तो म्हणजे इथिक्स. इथिक्सला एकट्या सब्जेक्टला जवळपास 15% इथे वेटेज आहे. म्हणजे 250 मार्क जर आपण पकडले तर 250 मार्कांच्या हिशोबाने जर काढलं, तिथे टोटल मार्क जे आता नवीन पॅटर्ननुसार आले आहे ते 1750, आणि 1750 पैकी 250 काढलं तर म्हणजे 15% वेटेज फक्त इथिक्सला आहे, ठीक आहे. म्हणजे यामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर कॉमन टॉपिक्स जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास करत आले ते तुम्हाला तशाच पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. फक्त इथं तुम्हाला उत्तर लिहिण्याच्या दृष्टिकोनातून तिथे पॉईंट्स तुम्हाला सापडलेत पाहिजे, ठीक आहे. त्यामध्ये आतापर्यंत जो आपला एक मेन फोकस होता तो फॅक्ट्स अँड फिगर्सवर असायचा, म्हणजे आकड्यांवर आपण जास्त हे करायचो. आता इथे तर आपल्याला नवीन पॅटर्ननुसार आकडे तर लक्षात राहिलेच पाहिजे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की त्याचं कारण काय आहे, ठीक आहे. ती गोष्ट स्पेसिफिकली होऊन राहिली, त्याचं कारण काय आहे, मग त्याचे सोल्युशन्स काय आहे, या विषयावर, या टॉपिक्सवर सुद्धा आता आपल्याला भर देणं आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो क्रिटिकली ॲनालाइज करणं, ठीक आहे. जर आपण UPSCचं जे अप्रोच बघितला तर UPSCच्या अप्रोचवरच हा राज्यसेवेचा नवीन पॅटर्न बेस्ड आहे. आता याच्यामध्ये अजून एक भीती मुलांना अशी आहे की सर आता जो नवीन पॅटर्न आहे त्या नवीन पॅटर्ननुसार UPSC सारखे प्रश्न विचारले जाईल की नाही जाईल. हे बघा, ही फक्त तुमची सुरुवात आहे. UPSCचे आजच्या 2022च्या घडीला जे प्रश्न विचारले जात आहे, जे एकदम क्रिटिकली ॲनालिसिसवाले आहे, म्हणजे अतिविश्लेषणात्मक जे प्रश्न आता UPSC विचारून आली आहे, त्या लेवलपर्यंत UPSCला जायला जवळपास 10 वर्षाचा कालावधी लागला. आणि इथे जिथे आपली जस्ट सुरुवात होते आहे राज्यसेवेचा नवीन पॅटर्ननुसार, तर इथे जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते मेजरली फॅक्च्युअल प्रश्न असतील, ठीक आहे. ते मेजरली फॅक्च्युअल प्रश्न असतील, डिरेक्ट प्रश्न असतील. याच्यामध्ये कुठेच तुम्हाला ओव्हर ॲनालिसिस करायला लावणार नाही. एखाद दुसरे प्रश्न आले तर आले, पण मेजरली प्रश्न तुमचे हे फॅक्च्युअल डायरेक्ट पद्धतीचे असतील. तर त्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास आतापर्यंत केलेला आहे त्याच अभ्यासाच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करू शकता. फक्त हे जे नवीन टॉपिक्स आता ॲड झालेले आहे, हे नवीन टॉपिक्स तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं अभ्यास याचा करावा लागेल. या संदर्भात ही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्याचा इथे प्रयत्न करू. पुढे बघूया. आता हा जो पॅटर्न झालेला आहे, पहिलेचा जो पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. आता जो पॅटर्न झाला आहे एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो चेंज तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत करायचा आहे, ठीक आहे. अभ्यासाची पद्धत म्हणजे कशी, आता मी जसं सांगितलं की पहिले आता बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे, ठीक आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न येत असल्यामुळे डिरेक्टली आपल्याला आकडे पाठ करून घेणं, डेट्स पाठ करून घेणं, याच्यावर आपण जास्त भर द्यायचो. पण आता स्पेसिफिकली डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे काय आहे, तर आपल्याला इथे फॅक्ट्स अँड फिगर्स तर महत्त्वाचे आहेच, ठीक आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स. पण त्यापेक्षा ती गोष्ट तशी का बरं होत आहे, त्याचे कारणं काय आहे, ठीक आहे, रिझन्स काय आहे, आणि त्या रिझन्स दिल्यानंतर ती स्पेसिफिक गोष्ट जर तुम्हाला सुधारायची असेल तर त्याचे सोल्युशन काय आहे, या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे, ठीक आहे. यालाच आपण म्हणतो विश्लेषणात्मक अभ्यास करणं, ठीक आहे. हा नवीन पॅटर्न जो आहे, या नवीन पॅटर्नवर बेसिकली विश्लेषणात्मक अभ्यास कसा करायचा, काय करायचा, या अनुषंगाने सुद्धा आम्ही व्हिडिओ इथे अपलोड करू. तर ऑब्जेक्टिव्ह वर्सेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, आता याच्यामध्ये तुम्हाला फायदा कसा आहे, ठीक आहे. मुलांना सगळ्यांना वाटत आहे की आमचे मार्क कमी होऊ शकतात, ऑब्जेक्टिव्हमध्ये आमचा हात बसलेला होता तर तिथे इझिली आम्हाला मार्क मिळून जायचे. पण हे बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये जर 2 मार्काचा प्रश्न राहिला आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर सरळ 0 मार्क आहे, आणि जर बरोबर असला तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळेल, ठीक आहे. आणि जर चुकल्यानंतर सुद्धा निगेटिव्ह मार्किंग इथे असते. आता यामध्ये काय होतं की बेसिकली ऑब्जेक्टिव्हमध्ये एक तर तुम्हाला फुल मार्क आहे ना तर तुम्हाला 0 मार्क आहे. पण डिस्क्रिप्टिव्हचा ॲडव्हान्टेज हे आहे की डिस्क्रिप्टिव्हचा जर प्रश्न सपोज 10 मार्काचा असला, त्या 10 मार्कापैकी जर तुम्हाला सपोज तो प्रश्न पूर्णपैकी माहीत जरी नसेल, तुम्ही तिथे 3-4 पॉईंट लिहून आले, तर 10 पैकी तुम्हाला 2 नाही तर 3 मार्क इझिली मिळू शकतात. जर तुम्ही पूर्ण प्रश्न चांगल्या पद्धतीने लिहिला तर 4 ते 5 मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात. म्हणजे काय की बेसिकली तुम्हाला पूर्ण प्रश्न माहीत जरी नसला, तुम्हाला तो कन्सेप्ट एक त्याचा 10% 20% जरी माहिती असली, तरीही तुम्ही 2 ते 3 मार्क इझिली तिथे गार्नर करू शकता. म्हणजे जिथे पहिले आपल्याला 2 पैकी 0 मार्क डिरेक्टली मिळायचे, ठीक आहे, इथे आपल्याला काहीतरी मार्क तुमच्या हातात राहतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धत ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीपेक्षा फार सोपी आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात,
ते उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. फक्त तुम्हाला जो कंटेंट आहे तो जर माहीत असला तर तुम्ही स्वतःच्या भाषेत स्वतःचे जे सेंटेन्स स्ट्रक्चरिंग प्रॉपर करून तुम्ही तिथे उत्तरं लिहू शकता. तर यामध्ये असं काही नाही की पुस्तकामध्ये जसं दिलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला उतरवायचं आहे, किंवा पेपरमध्ये जे संपादकीय येतात, आर्टिकल्स येतात, ठीक आहे, त्या पद्धतीनं सुद्धा भाषा तुम्हाला वापरायची नाही आहे. बेसिकली हा जो पॅटर्न आहे आन्सर रायटिंगचा, या आन्सर रायटिंगच्या पॅटर्नमध्ये आयोग बेसिकली काय बघणार आहे की तुम्ही स्पेसिफिक टॉपिक किती सोप्याच्या सोप्या भाषेत इथे एलॅबोरेट करू शकता, या विषयावर आयोग तुम्हाला मार्क देणार आहे. म्हणजे काय की आपण किती सिंपल शब्दामध्ये, किती सिंपल वर्ड्समध्ये आणि किती लिमिटेड वर्ड्समध्ये आपण त्या गोष्टी एलॅबोरेट करतो, याच्यावर आयोगाचा इथे फोकस असणार आहे. तर ते तुमच्या डोक्यात जे तुम्ही आणून राहिले आहात की बेसिकली पेपरमध्ये आपण जो आर्टिकल वाचतो तशा पद्धतीनं भाषा वापरायची आहे आणि तसेच आपल्याला शब्द आले पाहिजे, तसा अप्रोच असला पाहिजे, असं काहीही आवश्यक नाही आहे. ते जे आर्टिकल्स लिहिणारे लोक असतात ते एक्सपर्ट असतात, ठीक आहे. तशी भाषा, तसे आपल्याला शब्द नाही जरी आले तरी चालतं. एक सिंपल लेवलचं जरी आपलं भाषेचं अंडरस्टँडिंग असेल तरी सुद्धा तुम्ही चांगले उत्तरं लिहू शकता, ठीक आहे. आता यामध्ये अजून एक आहे की इंग्लिश भाषेमध्ये पेपर लिहावा की मराठी भाषेमध्ये लिहावा, ठीक आहे. बेसिकली जर आपण कंटेंट वाईज जर बघितलं तर इंग्लिशचा कंटेंट इझिली अवेलेबल आहे मित्रांनो, कारण ऑलरेडी हा जो पॅटर्न आहे हा UPSC याच्यावर आधारित होती. तर बेसिकली तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर इंग्लिशमध्ये कंटेंट तुम्हाला सगळीकडे मिळून जाईल. इव्हन आपल्या क्लासचा सुद्धा कंटेंट आहे आणि बाकीच्यांचा सुद्धा कंटेंट आहे. मराठीमध्ये जर करतो म्हटलं तर मराठीमध्ये आता कुठे पुस्तकं यायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा हे बघा, भाषेचंही इथे डिफरन्सिएशन करायला गेलं. ज्याला इंग्लिशमध्ये कम्फर्टेबिलिटी आहे त्यांनी इंग्लिशमध्ये उत्तरं लिहावे, ज्याला मराठीमध्ये कम्फर्टेबिलिटी आहे त्यांनी मराठीमध्ये लिहावे. उगाचच असं करू नये की नाही इंग्लिशमध्ये असल्यामुळे मी मराठीतून इंग्लिशमध्ये जातोय, ठीक आहे. स्वतःच्या कम्फर्टनुसार तुम्ही बघा, कंटेंट हा येणाऱ्या काळात अवेलेबल होऊनच जाईल, ठीक आहे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला जसं मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की बरेचसे टॉपिक आतापर्यंत जे आपण अभ्यासले गेले आहेत तेच टॉपिक आता कंटिन्यू राहणार आहे. फक्त ॲडिशनल जे टॉपिक आहे त्यावर येत्या काळात पुस्तकं वगैरे जे आहे ते अवेलेबल होऊन जातील, ठीक आहे. नेक्स्ट याच्यावर जाऊ द्या. आता बघा, हा जो पेपरचा पॅटर्न झाला आहे यामध्ये विशेष करून जे पेपरचा पॅटर्न तुमच्या स्क्रीनवर दिसून राहिला असेल, टोटल जे गुण आहे ते 1750 मार्क राहील. त्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू 275 मार्काला होईल, म्हणजे टोटल जी जाईल 2025 मार्कांपैकी तुम्हाला जे मार्क मिळेल त्यावर तुमचा रँक डिपेंड करेल. आता यामध्ये जे लँग्वेजेसचे पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, एक मराठीचा पेपर कंपल्सरी आहे आणि एक इंग्रजीचा पेपर कंपल्सरी आहे. हे दोन्ही पेपर 300 मार्काला होतील आणि या 300 पैकी तुम्हाला 25% गुण म्हणजे क्वालिफाईंग पेपर राहतील, हे यांचे गुण मोजण्यात येणार नाही. इथे फक्त तुम्हाला 25% मार्क स्कोअर करावे लागतील. आणि हा जो पेपरचं लेवल राहील हे पेपरचं लेवल 10th लेवलला राहील, 10वीच्या लेवलला राहील. यानंतर जे पेपर तुमचे मोजण्यात येतील, ज्यांचे मार्क मोजण्यात येतील ते सुरू होतं. पहिला जो पेपर राहील तो तुमचा निबंधाचा राहील, एसे, ठीक आहे. 3 तासामध्ये तुम्हाला 2 एसे लिहावे लागतील, म्हणजे एक एसे 125 मार्काला, ठीक आहे. एक एसे 125 मार्काला. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन एसेचे दिल्या जातील. 4 पैकी कोणताही एक एसे तुम्हाला तिथे लिहायचा आहे. म्हणजे असे 8 ऑप्शन, 8 पैकी 2 एसे तुम्हाला तिथे निबंध तिथे तुम्हाला लिहायचे आहे, हे 3 तासासाठी. त्यानंतर GS1 पेपर चौथा म्हणजे GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 GSचे पेपर, ठीक आहे. इथे तुम्हाला प्रत्येक पेपर हा 250 मार्कांसाठी विचारला जाईल आणि 3 तासाचं ड्युरेशन इथे देण्यात येईल, ठीक आहे. आता याच्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वात नवीन आणि महत्त्वाचा जो पेपर आहे तो आहे GS4चा, याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो. आता मागच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 15% मार्कांचं वेटेज या एका पेपरला आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा पेपर याच्यामध्ये राहणार आहे. आणि याच्यानंतर जे सर्वात महत्त्वाचा एक नवीन पेपर जो ॲड झाला आहे तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट, वैकल्पिक विषय आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. आता या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट जी आहे ती आयोगाने आपल्या वेबसाईटवर पब्लिश केली आहे. 26 प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहे. विद्यार्थ्याला 26 पैकी कोणताही एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टचे इथे 2 पेपर होईल, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. तर यामध्ये 250 मार्कांचे हे म्हणजे 500 मार्कांचा फक्त वैकल्पिक विषय आहे ऑप्शनल सब्जेक्ट आणि 250 मार्कांचा इथिक्स. जर हे 2 टॉपिक आपण पकडले जवळजवळ 750 मार्क या 2 सब्जेक्टवर आधारित आहे. एक तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जो कोणता तुम्ही निवडाल आणि एक इथिक्स सब्जेक्ट. म्हणजे सर्वात महत्त्वाचे जर या पूर्ण पेपरमधनं जर 2 विषय असेल तर एक इथिक्स आहे आणि एक ऑप्शनल आहे. बाकीचे GS1, 2, 3 हे तुम्ही आतापर्यंत अभ्यास करत आलेले आहात. त्याच्यातले थोडे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले मागे, जसं इंटरनॅशनल रिलेशन, वर्ल्ड हिस्ट्री, इथिक्स, IR, सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, हे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशनली करावे लागतील. पुढे बघूया. आता उत्तर लिखाणाचे महत्त्व काय आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की ही जी परीक्षा आता झालेली आहे यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. म्हणजे काय
की तुम्ही किती वेळा पुस्तकं वाचले, तुम्ही किती कंटेंट वाचत आहे. बहुतांश वेळा विद्यार्थी ज्या चुका करतात त्या याच करतात की नुसतं ते वाचत राहतात. ठीक आहे, इवन आता UPSCचे तुम्ही विद्यार्थी तुमचे मित्रमंडळी बघितले असतील तर पूर्ण वर्षभर फक्त लक्ष्मीकांतची पुस्तक मी 15 वेळा वाचली, ठीक आहे, अमुक अमुक पुस्तक मी 10 वेळा वाचली, पण कधी मी लिखाणच केलं नाही तर मला कळणार कसं की बेसिकली उत्तरं कशी लिहावे लागतात, काय लिहावे लागतात. ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाचा आस्पेक्ट जो आता आलेला आहे MPSC राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार तो म्हणजे उत्तर लिखाणाला अति महत्त्व इथे आलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही काय वाचता, तुम्ही कोणता कंटेंट वाचत आहे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही पेपरमध्ये काय लिहून येऊन राहिले. ठीक आहे, तर उत्तर लिखाणाचं महत्त्व करायसाठी पहिले तर काय की उत्तर लिखाणाची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यामध्ये तुमचे डाऊट्स येणं स्वाभाविक आहे की उत्तर लिखाणाची सुरुवात कधी करावी सर, ठीक आहे, कशी उत्तरे लिहावी, उत्तर लिखाणाचा सराव दररोज करावा काय. आता याच्यामध्ये बघा बेसिकली जे जुने विद्यार्थी असतील ज्यांनी ऑलरेडी 1-2 वर्षापासून जे प्रिपरेशन करत आलेले आहे त्यांना बऱ्यापैकी जे कॉमन सब्जेक्ट आहे, जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे जसं इकॉनॉमिक्स झालं, हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी यांचं नॉलेज असेल त्या विद्यार्थ्यांनी उत्तर लिखाणाची सुरुवात आता जरी केली तरी काही हरकत नाही आहे. कारण आजपासून जर आपण जरी पकडलं तरी जून महिन्यात एक्झाम आहे. ठीक आहे, आजचा नोव्हेंबर महिना चालू आहे तर बराचसा कालावधी आहे. 2 ते 2.5 महिना तुम्ही इझिली जी आपली राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार जे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म आहे त्याची तयारी तुम्ही करू शकता, उत्तरं तुम्ही लिहू शकता. आणि नवीन जे विद्यार्थी असतील जे जस्ट आता 1-2 महिन्यापासून ज्यांनी प्रिपरेशन मोडमध्ये जे आलेले आहेत त्यांसाठी एकच सूचना आहे की पहिले तुम्ही ॲटलिस्ट जे 60 to 70% तुमचा सिलेबस कव्हर होऊ द्या, त्यानंतरच तुम्ही आन्सर रायटिंगवर फोकस करा. कारण त्यामध्ये काय होतं की जर तुम्ही डायरेक्ट आतापासूनच म्हणजे 1-2 महिन्यांपासूनच जर तुम्ही उत्तर लिखाणासाठी गेले पण तुमच्याकडे कंटेंट नसला तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे. मग त्यावेळेस असं होतं की उगाच तो टाइमपास होईल तुमचा. तर असं नको व्हायला म्हणून जे जुने विद्यार्थी आहे ते आतापासून जरी त्यांनी उत्तर लिखाणाची सुरुवात केली तरी चालतं. आणि नवीन विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एकदा रिव्हिजन त्यांनी मिनिमम एक रीडिंग तरी त्यांची पूर्ण सिलेबसची झाली पाहिजे किंवा 60 to 70% जरी सिलेबस त्यांचा पहिले कव्हर झाला तरच त्यांनी उत्तर लिखाणाच्या सुरुवात करावी. आता उत्तरे कशी लिहावी, आता या उत्तरे कशी लिहावी म्हणजे काय तर बेसिकली जर आपण UPSCचा पॅटर्न बघितलं तर उत्तर लिहिण्याची जी हे असते पद्धत असते ती 3 टप्प्यात डिवाइड होते. पहिलं राहतं इंट्रोडक्शन ज्याला आपण परिचय म्हणतो, दुसरं असते बॉडी. ठीक आहे, बॉडी म्हणजे ज्यामध्ये तुमचे मेन घटक येईल, मेन पॉईंट जे काही तुमच्या प्रश्नामध्ये विचारलं आहे ते, आणि तिसरं असतं कन्क्लुजन. ठीक आहे, तर या 3 टप्प्यामध्ये उत्तरे डिवाइड असतात, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. ठीक आहे, तर यात हे 3 फॉर्मॅट तुमचे कोणत्याही प्रश्नामध्ये तिथे आले पाहिजे. पहिलं तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे उत्तराचं प्रश्नाचं, दुसरं असली पाहिजे तुमची बॉडी म्हणजे जे काही तुम्हाला मेन विचारलं आहे त्याबद्दल माहिती, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला ते उत्तर कन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक फॉर्मॅट आहे. आता हे उत्तरे कशी लिहावी, काय लिहावी, म्हणजे एन्व्हायरमेंटचे उत्तर कसे लिहिल्या पाहिजे, आपले इकॉनॉमिक्सचे कसे लिहिल्या पाहिजे, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न, तर या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू प्रत्येक टॉपिकवर आणि त्यामध्ये आपण प्रॉपरली प्रश्न ॲनालाइज करू की बेसिकली प्रश्नाला कसं ओव्हरकम करायचं, काय करायचं आणि त्या अनुषंगाने आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे इत्थंभूत माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल. ठीक आहे, तिसरं जे आहे उत्तर लिखाणाचा सराव दररोज करावा काय. आता हे बघा मित्रांनो, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग राईट नाव. ठीक आहे, जर तुम्ही नवीन राज्यसेवा आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्ही 2-3 वर्षाचा अभ्यास तुमचा झालेला असेल तर मी असं म्हणेल की आतापासून जरी तुम्ही डेली एक प्रश्न जरी लिहून बघितला तरी इट इज फार मोर इनफ की तुमच्याकडे प्रॉपर एक वेळ आहे. तुम्ही जर हे कंटिन्यूस प्रॅक्टिस 3 महिन्यापर्यंत केली तर जवळपास तुमचे 90 प्रश्न तुमचे लिहून होतील. म्हणजे एक अंदाज तुम्हाला कळेल की बेसिकली उत्तरं कसे लिहायचे असतात, काय लिहायचे असतात, कसा अप्रोच ते फॉलो करायचा असतो. यासाठीच EONIS अकॅडमीच्या माध्यमातून आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, ठीक आहे, हे लॉन्च करणार आहोत पुढच्या आठवड्यापासून. ठीक आहे, त्याचा एक टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा आम्ही इथे बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक इथे मिळून जाईल. ठीक आहे, तर म्हणजे उत्तर लिखाणाचे महत्त्व आता खूप वाढलेले आहे. ठीक आहे, यालाच आपण आर्ट ऑफ आन्सर रायटिंगसुद्धा म्हणतो, आर्ट ऑफ आन्सर रायटिंग. हे बघा बहुतांश जे टॉपर्स असतात UPSCचं स्पेसिफिकली जर बोलायला गेलं तर त्यामध्ये ते सांगतात की आम्ही काही उत्तर लिखाण्याचा सराव काही केला नाही, आम्ही सरळ गेलो परीक्षेला बसलो आणि चांगले उत्तर लिहून आलो आणि आम्ही टॉप 100मध्ये येऊन गेलो. तर हे असे बोलणारे लोक फार खूप जास्त असतात, पण असे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे होतं ते करणारे फार मोजके बोटावर मोजणे इतके लोक असतात. तर अशा लोकांवर विश्वास न ठेवणे योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे काय की बेसिकली हे जे सांगतात लोक की जे टॉपर सांगतात तुम्हाला की उत्तर न लिहिताही तुम्ही पेपर क्रॅक करू शकता, हे असं काही होत नाही. प्रॉपरली कुठं ना कुठं त्या स्पेसिफिक कॅन्डिडेटनं उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस केलेली असते, आर्ट ऑफ आन्सर रायटिंग त्यांना सुद्धा डेव्हलप केलेलं असतं. मग त्या अनुषंगानेच हे लक्षात ठेवा की आपल्याला कोणत्याही अफवेला बळी नाही पडायचं आहे आणि प्रॉपरली उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस सुरुवातीपासूनच करायची आहे. पण कंडिशन काय आहे की मिनिमम तुमचा 60 ते 70% सिलेबस एकदा तरी वाचून झाला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही
तुमच्याकडे कंटेंट राहील आणि त्यावरच तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तरे लिहू शकता. आता वैकल्पिक विषयाचे महत्त्व. वैकल्पिक विषय म्हणजे काय, तर यामध्ये आता स्पेसिफिकली जो नवीन पॅटर्न आला आहे यामध्ये जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, या ऑप्शनल सब्जेक्टला आपण बघितलं की 500 मार्कांचे 2 पेपर होणार आहे. म्हणजे सॉरी, 500 मार्कांसाठी 2 पेपर होणार आहे. प्रत्येक पेपर हा 250 मार्काला राहणार आहे. तर यामध्ये आपल्याला एक तर जाणवतं की हे जे 500 मार्क आहे, दिस 500 मार्क विल डिसाइड अवर फ्युचर. म्हणजे हे 500 मार्क डिसाईड करणार आहे की तुम्हाला पोस्ट मिळेल की नाही मिळेल. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने ऑप्शनल सब्जेक्टला अतिमहत्व या पूर्ण नवीन पेपर पॅटर्नमध्ये इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे ऑप्शनल सब्जेक्ट हा UPSC एक्झाममध्ये महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं यासुद्धा एक्झाममध्ये काय आहे, ऑप्शनल सब्जेक्टला महत्त्व इथे दिलेलं आहे. तर एकूण बघा, आपल्या तुमच्या स्क्रीनवर इथे 26 प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट इथे लिस्ट दिलेली आहे. त्यामधले आता ऑप्शनल सब्जेक्ट कोणते निवडावे, ठीक आहे, यावर आमचा एक विशेष व्हिडिओ येणार आहे की कोणते कोणते फॅक्टर्स, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही ध्यानात घेतल्या पाहिजे ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की आपण जर एक जनरलाइज पद्धतीनं बघायला गेलो की आता नवीन पॅटर्न चेंज झाला आहे आणि जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून ऑलरेडी जुन्या पॅटर्नवर अभ्यास करत होते राज्यसेवेचा, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणते ऑप्शनल सुटेबल होईल, तर जे ट्रेडिशनल ऑप्शनल आहे किंवा जे ट्रेडिशनल सब्जेक्ट आहे असे सब्जेक्ट विद्यार्थी इझिली निवडू शकतात. त्यामध्ये पहिला जो सब्जेक्ट असतो तो आहे भूगोल. ठीक आहे, आता भूगोल म्हणजे काय, भूगोल असा सब्जेक्ट आहे की जो तुम्ही कंबाईनची परीक्षेचा अभ्यास करा, तुम्ही राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्ननुसार जरी अभ्यास केला किंवा कोणत्या एक्झामिनेशनचा तुम्ही अभ्यास करा, पण भूगोल हे कॉमन राहतं. त्यानंतर इतिहास, हिस्ट्री. आता इतिहास असा सब्जेक्ट आहे की जो आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे, तर अशा सब्जेक्टची सुद्धा माहिती बहुतांच्या वेळेला मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्सला असते. तर हा सुद्धा तुम्ही एक विषय जो जनरलाइज आहे तो तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. त्यानंतर मराठी साहित्य, ज्यांना मराठी साहित्याची आवड असेल किंवा ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते सुद्धा इथे मराठी साहित्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतरचा जो कॉमन ऑप्शनल आहे तो आहे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर लोकप्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि समाजशास्त्र, सोशिओलॉजी. तर बेसिकली हे जे 6 ऑप्शनल सब्जेक्ट मी इथे काढून दिलेले आहे मित्रांनो, हे जनरलाइज वाले सब्जेक्ट आहे, म्हणजे कॉमन सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला विशेष अभ्यास इथे ऑप्शनचा इथे करावा लागेल त्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त मुलांचे डाऊट असतात की सर मी अमुक इंजिनिअरिंगमधनं मी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, तर मी टेक्निकल सब्जेक्ट घेऊ का, किंवा माझं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्समध्ये झालं आहे तर मी मॅथमॅटिक्सचं ऑप्शनल घेऊ का, किंवा माझं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे तर मी इकॉनॉमिक्स घेऊ का. हे बघा, टेक्निकल सब्जेक्ट्स जिथे असतात तिथे त्याचा स्कोप खूप ब्रॉडर असतो. मार्क मिळतात मान्य मला, पण बेसिकली त्याच्यासाठी तुम्हाला जे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचं तुमचं जे नॉलेज आहे ते तुमचं एकदम परफेक्ट लागतं. ठीक आहे, कारण टेक्निकल सब्जेक्टचा सर्वात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की जर तुमचे बेसिक कन्सेप्ट चांगले असतील तरच तुम्हाला जे ॲडव्हान्स प्रश्न विचारला जाणार आहे पेपरमध्ये ते तुम्ही त्याचं योग्य उत्तर काढू शकता. पण जर तसं नसेल, जर तुम्हाला तिथं डाऊट असेल की नाही माझं अभियांत्रिकीचं नॉलेज तेवढं काही, म्हणजे इंजिनिअरिंगचं नॉलेज तेवढं काही माझं एकदम परफेक्ट नाही आहे किंवा चांगलं नाही आहे, तर सरसर आहे की जे आर्ट्सचे सब्जेक्ट आहे जे मी आता इथे सांगितले, ठीक आहे, इतिहास, मराठी साहित्य, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, हे कॉमन सब्जेक्ट आहे आणि यांचा कंटेंट इंग्रजी आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इव्हन AONS अकॅडमीच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या ऑप्शनल सब्जेक्टची सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. म्हणजे काय की 500 मार्कांचा हा वैकल्पिक विषय इथे आता नवीन पॅटर्नमध्ये आलेला आहे. तर या 500 मार्कांचं महत्त्व खूप वाढलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपण इथे तयारी केली पाहिजे. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टला सुद्धा प्रिपरेशनच्या स्टार्टिंगमध्येच विचाराधीन आपण घेतलं पाहिजे की जेणेकरून तिथूनच आपलं प्रिपरेशन सुरू होईल आणि आपण कामाला लागून जाऊ. ठीक आहे, आता यानंतर जे आहे बरेचसे डाऊट आता इथे आपण, म्हणजे जे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आहे ती आपण इथे डिस्कस केली. त्यामध्येच आता MPSC राज्यसेवा डेली आन्सर रायटिंगचा आम्ही एक प्रोग्राम, जसं मी म्हटलं आधीच्या ह्याच्यामध्ये, की आम्ही लॉन्च केलेला आहे AONS सोबत. ठीक आहे, तो जो त्याचा एक टेलिग्राम चॅनल आम्ही बनवलेला आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देण्यात येईल. ते तुम्ही जॉईन करा. तिथे ऑलरेडी आम्ही डेली बेसिसवर जे ब्लॉक्स आहे, म्हणजे उत्तरे कशी लिहावी, काय लिहावी, कसा आस्पेक्ट तुम्ही विचारात घेतला पाहिजे, कोणत्या गोष्टी ध्यानात घेतला पाहिजे उत्तरं लिहिताना, ठीक आहे, किंवा इंट्रोडक्शन कसं लिहावं, बॉडी कशी लिहावी, ठीक आहे, इव्हन कन्क्लुजन कसं करावं उत्तराचं, या सगळ्या गोष्टीची माहिती तिथे अपलोड करण्यात येणार आहे. आणि डेली बेसिसवर एक प्रश्न आम्ही तिथे अपलोड करू. काही दिवसांसाठी आमचा हा इनिशिएटिव्ह हा फ्री ऑफ कॉस्ट आम्ही रन करणार आहोत. ठीक आहे, तर त्याची सुरुवात पुढच्या आठवड्यापासून होणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना हे डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या व्हिडिओच्या तिथे
या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करणं आणि तो चॅनल जॉईन करणं. पुढच्या आठवड्यापासून आपण तिथे प्रत्येक दिवशी एक प्रश्न टाकू. 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तो प्रश्न तिथे लिहून आम्हाला सबमिट करायचा आहे. ठीक आहे, हे सगळं आम्ही नवीन पॅटर्ननुसार करतोय. आणि आता बेसिकली विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे आपण जे काही सब टॉपिक्स आहे की आता सब टॉपिक्स म्हणजे उत्तरं कसे लिहावे, काय लिहावे, कसा अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे, या व्यतिरिक्त आता जे 7 ते 8 महिन्याचा कालावधी उरला आहे, या कालावधीमध्ये आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, म्हणजे जून महिन्यात जी आपली नवीन पॅटर्ननुसार होणारी एक्झाम आहे यानुसार आपण कसं प्लॅन केलं पाहिजे, या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ आता अपलोड करणार आहोत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू व्हेरी मच.